नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। खामगाव प्रतिनिधी अल्तामश खान यांची रिपोर्ट। काल दिनांक 25 जुलै 2026 रोजी खामगाव येथे मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येऊन वनसंपत्तीची लूट, वनविभागाचा दणका, तस्करांची आता खैर नाही। महाराष्ट्रातील वनसंपत्तीची अवैध लूट करणाऱ्यांविरोधात खामगाव वनविभागाने सलग दुसऱ्या दिवशी धडक कारवाई करत MP09 SG 5577 क्रमांकाचा लाकडाने भरलेला ट्रक जप्त केला। या कारवाईत ट्रकसह लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालक इरफान खान नसीर खान, राहणार बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश याला ताब्यात घेण्यात आले आहे। गोपनीय माहितीच्या आधारे खामगाव अकोला महामार्गावरील लांजूड फाट्याजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। तपासणीत कोणताही वैध परवाना नसताना मोठ्या प्रमाणावर लाकडाची वाहतूक होत असल्याचे आढळून आले। या प्रकरणी वनगुन्हा दाखल करण्यात आला असून लाकूड कुठून आणले, ते कुठे नेले जात होते आणि यामागे आंतरराज्यीय तस्करीचे रॅकेट आहे का, याचा तपास सुरू आहे। ही कारवाई उपवनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली VM काकडे, SP पवार, AP श्रीनाथ, SS तायडे, शिवाजी उमाळे आणि मिलिंद इंगळे यांच्या पथकाने केली। सलग कारवायांनंतरही तस्करांचे धाडस कायम असल्याने त्यांच्यावर आणखी कठोर कारवाईची मागणी होत असून वनविभागानेही अवैध लाकूड तस्करी करणाऱ्यांवर कारवाई अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे। 25/7/2026 रोजी अकोला ते नांदूर या रोडवरती अवैधरित्या वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली। त्यानुसार आमचे वन कर्मचारी तिथे पोहोचले असता एक ट्रक त्यांना आढळून आला। त्यांनी पाठलाग केला असता ट्रक थांबवून चौकशी केली, त्यामध्ये लाकडे आढळून आली। संबंधित त्यांना परवानगीबद्दल विचारलं असता त्यांच्याकडे परवानगी आढळून आली नाही। त्यामध्ये अवैध लाकूड आढळून आले। त्यानुसार कारवाई करून वनगुन्हा जारी करण्यात आला आहे व पुढील तपास उपवनसंरक्षक बुलढाणा वन विभाग श्री जमीर शेख सर आणि सहाय्यक वनसंरक्षक श्री काकडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय खामगाव करत आहेत। असे करू शकत नाही, खात्री केल्यानंतर सांगण्यात येईल, किती तेव्हा क्लिअर होईल।